नमस्कार मुलांनो, कसे आहात? काय चालू आहे सध्या? बरं, मी जे आत्तापर्यंत तुम्हाला व्हिडिओज पाठवलेले आहेत ते बघून तुम्ही करतायत ना सगळेजण व्यायाम? कारण आपण आत्तापर्यंत वेगळे वेगळे भरपूर व्हिडिओज पाठवलेले आहेत. त्याचा तुम्हाला काय काय फायदा होतो आहे, काय नाही होतो आहे, हे नक्की सांगा. उगाच हात हलवा, हात वर न्या, पायच खाली न्या, डावीकडेच वळा, असं काहीही करायचं नाही आहे. आज आपण मस्तपैकी मांडी घालून बसायचं आहे. मग तुम्ही म्हणाला, हो याच्यात कुठला व्यायाम आला? मांडी घालणं काय व्यायाम आहे का? पण आज आपण आसन न करता प्राणायाम करणार आहोत. आज आपण श्वासांचा व्यायाम करणार आहोत. चला तर मग, रेडी का? तुम्हाला तर माहिती आहे की श्वास हा आपल्या शरीरात अत्यंत महत्त्वाचा असतो. श्वास चांगला टिकण्यासाठी, हा श्वास व्यवस्थित राहण्यासाठी आपण श्वासाचे जे व्यायाम करतो त्यांनाच आपण म्हणतो प्राणायाम. त्याच्यातलाच आज आपण एक नवीन प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे चंद्रभेदन प्राणायाम किंवा चंद्रभेदी प्राणायाम. तर त्याचं काय ना मुलांनो, आपल्या शरीरामध्ये 72,000 म्हणजे 72,000 नाड्या असतात. तर नाडी म्हणजे लेस नाही बरं का. तर ह्या आपल्या शरीरातल्या महत्त्वाच्या अशा नाड्या असतात. 72,000 नाड्या आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाच्या असतात. पण यांच्यातल्या 3 नाड्या, इडा, पिंगला आणि सुषुम्ना, ह्या 3 नाड्या या खूप महत्त्वाच्या असतात. या नाड्यांचा जर आपण व्यवस्थितपणे त्यांच्यावर कंट्रोल केला तर आपलं सगळं जे शरीर आहे ते व्यवस्थित राहू शकतं. त्याच्यातलीच आपली ही डावी नाडी म्हणजेच इड्या नाडी, लेफ्ट नॉस्ट्रिल जी आहे, ही लेफ्ट नॉस्ट्रिल किंवा डावी नाकपुडी ही इडा नाडीला रिप्रेझेंट करत असते. तर याच्यातलाच हा आहे चंद्रभेदन प्राणायाम. आता हा चंद्रभेदन प्राणायाम समजून घेण्याच्या आधी मी तुम्हाला फार पूर्वी अनुलोम विलोम शिकवलेला आहे, तो तुमच्या लक्षात आहे का? चला, मी आज तुम्हाला आधी अनुलोम विलोमपासून रिंग फिंगर. आता हा हात सावकाशपणे आपल्या चेहऱ्याकडे घ्यायचा. तर अंगठा जातो आपल्या राईट नॉस्ट्रिलला आणि रिंग फिंगर जाते आपल्या लेफ्ट नॉस्ट्रिलला, बरोबर आहे? तर हे व्यवस्थित राहण्यासाठी म्हणून आपण ही प्रणव मुद्रा करत असतो. तर अनुलोम विलोम करताना डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डावी नाकपुडी बंद, उजव्या नाकपुडीने सोडायचा, परत उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीने सोडायचा, परत डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा, परत उजव्या नाकपुडीने घ्यायचा, उजवी बंद, डावीने सोडायचा. या पद्धतीने हे रोटेशन साधारणतः कमीत कमी 1 मिनिटपणे आपण चालू ठेवलं म्हणजे आपले अनुलोम विलोम प्राणायाम हा चांगला होत असतो. आता डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे आणि थांबायचा आहे. तर आता तुम्ही जर बघितलं तर आपण एकदा ह्याच्यात डाव्या नाकपुडीने श्वास घेतो आणि एकदा उजव्या नाकपुडीने सोडत असतो. असं करण्याच्या ऐवजी जर फक्त डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि डाव्या नाकपुडीनेच तो सोडायचा, परत डाव्या नाकपुडीनेच तो घ्यायचा, परत डाव्या नाकपुडीनेच तो सोडायचा, परत डावीने घ्या, परत डावीनेच सोडा. हे असं जर तुम्ही कॉन्स्टंट केलं तर या प्राणायामाला आपण चंद्रभेदी किंवा चंद्रभेदन प्राणायाम असं म्हणू शकतो. 1 मिनिटांपासून मग साधारणतः तुम्ही 3 मिनटं 5 मिनटं हा प्राणायाम करू शकतात. यामुळे आपल्या शरीराला कूलिंग इफेक्ट मिळतात. इडा नाडी ही चंद्राला किंवा चंद्राशी संबंधित अशी थंडावा देणारी नाडी असते.
तर असा हा आहे आपला चंद्रभेदन प्राणायाम. सहजपणे श्वास सोडायचा आहे आणि सहजपणे थांबायचा आहे श्वास सोडल्यानंतर. तर मुलांनो, तुम्ही पण हा व्हिडिओ करून बघा. हा व्हिडिओ जो मी दाखवलेला आहे या प्रकारचा हा प्राणायाम तुम्ही देखील स्वतः करून बघा. तुम्हाला काय फरक पडतो आहे तुम्ही स्वतः एक्झामाईन करा आणि मला माहिती आहे की तुम्हाला नक्कीच खूप चांगला असा इफेक्ट या प्रकारच्या प्राणायामामधून येईल. हा विश्वास आहे, तर हा तुम्ही नक्की करायचा आहे. दुसरा प्रकार जो आहे आपल्या प्राणायामातला तो आहे भ्रामरी प्राणायाम. आता हा जो भ्रामरी प्राणायाम आहे हा तुम्हाला पूर्वी एकदा शिकवलेला पण आहे. एकदा आपण खास प्राणायामची सिरीज करत होतो. प्राणायाम त्याच्यात फक्त बघितलेले आहेत. पण आजचा जो मी हा प्राणायाम शिकवणार आहे भ्रामरी प्राणायाम, हा षण्मुखी मुद्रेच्या शिवाय करायचा आहे. आता त्याच्यासाठी मुळात षण्मुखी मुद्रेचा प्राणायाम कसा आहे तो तुम्हाला दाखवते. आपले हाताचे जे बोटं आहेत ते व्यवस्थितपणे कपाळ, डोळ्यांच्या जवळ, नाकपुड्यांच्या बाजूला, ओठाच्या जवळ असे चारी बोटं ठेवलेत आणि जो अंगठा उरतो तो कानामध्ये सहजपणे दाबलेला आहे. खूप जोरात दाबायचं नाही, खूप खोलवर दाबायचं नाही, अगदी सहजपणे कानावर ठेवलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण दोन्ही ओठ एकमेकांवर व्यवस्थित टेकवून श्वास घेऊन श्वास सोडत मकार ध्वनी म्हणजे हा असा मकार ध्वनी काढत आहोत. हा आहे आपला षण्मुखी मुद्रेमध्ये केलेला भ्रामरी प्राणायाम. आता थांबवतोय आपण. तर भ्रामरी प्राणायाम म्हणजे काय? भ्रमराचा जो ध्वनी असतो, भुंगा म्हणजे भ्रमर, या भ्रमराचा जो ध्वनी असतो त्याला भ्रामरी असं म्हणलं जातं. या भ्रामरी प्राणायामामुळे आपल्या मेंदूमधल्या विविध प्रकारच्या ज्या ग्लँड्स आहेत त्या ग्लँड ॲक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला मदत होते. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये त्याचे जे व्हायब्रेशन्स जातात त्याचा आपल्या शरीराला आणि मनाला खूप फायदा होत असतो. त्यामुळे हा भ्रामरी प्राणायाम रोज करावा. हळूवारपणे त्याची संख्या वाढवत न्यावी आणि त्याचं करण्याचं जे ड्युरेशन आहे ते देखील हळूवारपणे प्रॅक्टिसनेच लांब होत असतं. ड्युरेशन देखील वाढवत जायचं असतं. तर आजचा जो आहे तो विदाऊट षण्मुखी प्राणायाम आहे. आपलं जे पहिलं बोट आहे म्हणजे इंडेक्स फिंगर ज्याला म्हणतो ते, तर आपल्या हाताचं जे हे पहिलं बोट असतं ज्याला आपण इंडेक्स फिंगर म्हणतो, हे इंडेक्स फिंगर सहजपणे कानामध्ये घालायचं आहे. खूप आत घालायचं नाही, खूप खोलवर नाही आहे, कुठेही दाब द्यायचा नाही. जेंटली व्यवस्थितपणे आपलं पहिलं बोट कानात घातलेले. दोन्ही कोपर सहजपणे एका रेषेत आहेत. डोळे सहज मिटलेले आहेत. एक श्वास घेऊन श्वास सोडायचा आहे आणि पुढच्या श्वासापासून श्वास घेऊन श्वास सोडत आपण मकार ध्वनी म्हणजे म हा स्वर काढणार आहोत. 3 वेळेला आपण हा भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. सुरुवातीला कदाचित तुमचं ह्याचं जे ड्युरेशन आहे, जो कालावधी आहे तो कमी असेल, पण प्रॅक्टिस करून हा कालावधी, हे जे ड्युरेशन आहे हे आपलं वाढू शकतं. स्टार्ट.
सहजपणे आपल्या कानात असलेलं बोट आपण बाहेर काढणार आहोत आणि हळुवारपणे डोळे उघडायचे आहेत. तर आत्ताच आपण षण्मुखी मुद्रेच्या शिवाय भ्रामरी प्राणायाम कुठल्या पद्धतीने करता येतो हे बघितलेलं आहे. आणि याच्या आधीच्याही एका व्हिडिओमध्ये आपण षण्मुखी मुद्रा वापरून भ्रामरी प्राणायाम कसा करतात हे पण बघितलेलं आहे. आता यानंतर आपण बघणार आहोत कपालभाती. ही कपालभाती जी आहे हा फार महत्त्वाचा प्राणायाम मानला जातो. संपूर्ण शरीराला याचा फायदा होतो, पण मुख्यत्वे आपल्या पोटाला या कपालभातीचा खूप फायदा होत असतो. ज्यांना तीव्र ॲसिडिटी आहे त्यांनी हे करू नये, पण जेव्हा ॲसिडिटी नसेल तेव्हा हा प्राणायाम करणं नक्कीच आपल्याला फायदेशीर असतं. खूप उन्हाळ्यामध्ये हा प्राणायाम करायचा नसतो, पण साधारणतः सकाळच्या शुद्ध वातावरणामध्ये वर्षभर हा कपालभाती प्राणायाम केलेला कधीही आपल्याला हितकारक असतो. तर या प्रकारच्या या कपालभाती प्राणायामामध्ये आपल्याला काय करायचं असतं तर दीर्घपणे श्वास घेऊन तेवढ्याच फोर्सफुली श्वास सोडायचा असतो. आणि हे करताना आपलं पोट जे आहे ते श्वासाच्या सोबत आत बाहेर असं करायचं असतं. जेवढ्या विगरसली तुम्ही श्वास घ्याल त्याच पद्धतीने तो सोडला जाणं देखील खूप महत्त्वाचं असतं. तर आता आपण बघूया कपालभाती प्राणायाम. साधारणतः 30 स्ट्रोक आज आपण बघायचे आहेत. कुठल्याही चांगल्या प्रकारच्या बैठक स्थितीमध्ये बसायचं आहे, म्हणजेच सुखासनात बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ आहे. एक दीर्घ श्वास घेऊन सोडायचा आहे आणि सुरू. याच्यामध्ये बघा पोटाची व्यवस्थित आपल्याला हालचाल जाणवते. श्वास घेण्याबरोबर आणि सोडण्याबरोबर आपलं पोट व्यवस्थित आत बाहेर जात असतं. साधारणतः 30 स्ट्रोक झाले की आपण थांबणार आहोत. एक श्वास सोडून आपण थांबलेलो आहोत. तर आज आपण कपालभातीचे आता 30 स्ट्रोक बघितलेले आहे. जसे जसे आपल्याला सवय होत जाते तसे 30च्या ऐवजी 40, 80, 100 असे स्ट्रोक्स करत असतो. यामुळे आपल्या शरीराला खूप चांगला फायदा होतो. शरीरामध्ये चांगल्या प्रकारची ऊर्जा तयार होत असते. आता पुढचा एक प्राणायाम बघणार आहोत. खूप सोप्पा आहे. त्याला खरं म्हणजे अगदी काही जण प्राणायाम म्हणतातच अशातला काही भाग नाही आहे. तो म्हणजे आहे ओंकार. ओंकार हा काही जण जरी प्राणायामात पकडत नसले तरी याच्यामध्ये आपल्या श्वासावर एक प्रकारचं आपण नियंत्रण करत असतो आणि म्हणूनच याला आपण प्राणायाम देखील म्हणू शकतो. सर्वसामान्य जो आपण ओंकार करत असतो त्या ओंकारामध्ये अ, उ आणि म हे 3 अक्षरं असतात. अ चा उच्चार करत श्वास घेतो, ऊ मध्ये श्वास स्थिरावला जातो आणि म म्हणजेच मकार याच्यात आपण श्वास सोडत असतो. आता मी तुम्हाला एक ओंकार करून दाखवते आणि मग आज मी जो ओंकार दाखवणार आहे तो तुम्हाला पटकन कळेल. हाताची कुठल्याही प्रकारची मुद्रा करायची म्हणजे ज्ञानमुद्रा, ध्यानमुद्रा करायची. डोळे सहज मिटलेले आहेत. एक दीर्घ श्वास घेऊन सोडायचा आणि पुढच्या श्वासाला डोळे उघडायचे.
आता जर हा ओंकार तुम्ही नीट बघितला तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये मकार जो आहे म्हणजे श्वास सोडताना जो आपण मकार करत असतो तो तुम्हाला जास्त वेळ ठेवलेला दिसेल. पण आज जो मी तुम्हाला ओंकार शिकवणार आहे त्याच्यामध्ये आपण ओ म्हणजे जो आपण सुरुवात करत असतो तो हा आपण लांबवणार आहेत. उ आणि म मधला अकार जो आहे हा अकार लांबवणार आहे. एकदा मी दाखवते. अजून एकदा करूयात. तर या प्रकारचा हा जो ओंकार आहे हा आपल्या वेगवेगळ्या व्याधीशी संबंधित काही आजारांसाठी व्याधींच्या नियंत्रणासाठी हा ओंकार आपल्याला उपयोगी पडत असतो. हा ओंकार देखील आपण रोज कमीत कमी जर 5 वेळेला केला तर त्याचा खूप चांगल्या प्रकारचा फायदा होत असतो. तर अशा प्रकारे आज आपण चंद्रभेदन प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, षण्मुखी मुद्रेच्या शिवाय कसा करायचा, त्याचप्रमाणे कपालभातीचे काही वेगळे प्रकार आणि ओंकाराचा एक वेगळा प्रकार हे बघितलेले आहेत. तर अशाच प्रकारे तुम्ही प्राणायाम, आसनं या करत राहा ज्याचा तुमच्या शरीराला आणि मनाला फायदा होईल. परत पुढच्या वेळेला मी असेच काहीतरी छान छान व्यायामाचे प्राणायामाचे प्रकार घेऊन तुमच्या भेटीला येईल. तोपर्यंत हे आत्ताचे व्यायाम तुम्ही छान करा. मस्त राहा, स्वस्थ राहा. बाय बाय.